ओम शांती. आपल्या भवयांच्या मध्ये स्वतःला आत्मा अनुभव करा. या शरीराला चालवणारी दिव्य शक्ती, चमकता तारा, मी आत्मा राजा, ह्या शरीराचा आणि सूक्ष्म कर्मेंद्रिय मनबुद्धीचाही मालिक. मी सद्गुरू प्राणेश्वर, सद्गतीदाता प्राणेश्वर शिवबाबांचं लाडकं मूल. स्वयं प्राणेश्वर मला सद्गतीचं ज्ञान देण्यासाठी आले आहेत आणि मी बाबांना माझ्या समोर अनुभव करत आहे. असं स्वतः बाबांना, शिवबाबांना बापदादाच्या शरीरामध्ये अनुभव करा आणि स्वयं ही लाईटच्या शरीरामध्ये स्थिर व्हा. आणि मग आजची मुरली आपण सद्गतीचं गायन श्रीमत ऐकूया आणि धारण करूया. आज आहे महावाक्य, गोड मुलांनो, बाबा गरीब निवाज आहेत. तुम्ही गरीब मुलंच बाबांकडून ज्ञानाची मूठ भरून घेऊन श्रीमंत बनतात. बाबा तुम्हाला आप समान बनवितात. प्रश्न आहे, असुरांच्या विघ्नांचे जे गायन आहे शास्त्रामध्ये, ते या रुद्र यज्ञामध्ये कसे पडत राहतात? उत्तर आहे, मनुष्य तर समजतात. असुरांनी कदाचित यज्ञामध्ये सेन इत्यादीचा कचरा टाकला असेल. शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितले ना बाबा, त्याचा खरा अर्थ सांगतात. परंतु तसं नाही. इथे जेव्हा तुम्ही भगवंताच्या अभ्यासाला लागता तेव्हा तुमच्यामध्ये जो अहंकार येतो, क्रोध येतो, कामना येते, तुझं माझं होतं, तोच आहे यज्ञामध्ये कचरा आणि गोबर. बाबा सांगतात, काही मुले संगदोषामध्ये येऊन आपले खाणे खराब करून देतात. माया त्यांना अशी चपाट मारते जे मुलांना गुणांची धारणाच होत नाही आणि मग मुलं परत अभ्यास करत असताना, परमपिताचं मूल बनवत असताना सुद्धा पतित बनतात. ओम शांती. बाबा सांगतात, आठवणीमध्ये बसले आहात तरी जसे योगामध्ये बसले आहात. प्रत्येकजण जाणतो की आम्हाला तमोप्रधानपासून मनबुद्धी संस्कारामध्ये सत्वप्रधान बनायचं आहे. ही आहे गुप्त मेहनत. यामध्ये कोणतीही बडाईची गोष्ट नाही. बाबा सांगतात, ही तर गुप्त मेहनत आहे. याच्यामध्ये कुठला शो आउट करायची गरज आहे. बाबा किती निरहंकारी राहतात पहा. ज्याच्यामध्ये ब्रह्मामध्ये प्रवेश करतात ते देखील किती निरहंकारी आहेत. प्रजापिता ब्रह्माचे किती अनेक मुले आहेत. वर्तणूक किती साधारण आहे. जसे घरामध्ये मोठे बाबा चालत आहेत. निराकारीसाठी सुद्धा म्हटले जाते की तो निरहंकारी आहे. गुप्त आहे ना शिवबाबा. बाबा सांगतायत गुप्त आहे ना शिवबाबा. तर मग काय, शिवबाबा गुप्त आहे तर काय? बाबा सांगतात, मुलांनो, शिवबाबा तर गुप्त आहे, तर तो किती निरहंकारी आहे. तर तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बाबा सांगतात, मुलांनो बघा, प्रजापिता किती निरहंकारी आहेत, त्याची किती मुलं आहेत तरी पण. आणि हा शिवबाबाही किती गुप्त आहे, त्याला म्हटलं जातं निरहंकारी. आता त्यांना कधीही असं वाटत नाही की आपला शो व्हावा, शो आउट करावं. बाबा सांगतात, भपक्याने सर्वांना आपोआप माहिती होईल. भपक्यामुळे नाव तर होतेच ना. बाबा म्हणतात, हे सर्व रीतिरिवाज कलियुगाच्या आणि देहाच्या अभिमानाचेच आहेत. इथे तर शांतीमध्ये येतात आणि जातात बाबा तर नेहमी सांगतात, मुलांनो, स्टेशनवरती सुद्धा मला कोणी आणायला घ्यायला येऊ नका. हे ब्रह्माबाबा आपला अनुभव सांगतायत की मी जेव्हा मुंबईला वगैरे जायचे तेव्हा त्यांना स्टेशनला घ्यायला यायची ना मुलं. खूप मोठं सगळी गर्दी आणि मुलं मग बाबांच्या गळ्यात फुलांचा हार वगैरे घेऊन. तर ते बाबा सांगतायत की मला घ्यायलासुद्धा येऊ नका, कसलाही गडबड नको, आवाज नको, मला गुप्तच राहू द्या. बाबा म्हणतात, मला तर गुप्तच राहू द्या, त्यातच मजा आहे.
मोठा भपका असल्याने मोठ्या माणसाला इथे मारायला सुद्धा उशीर करत नाहीत. हे कलियुग आहे. बाबा तर आहेतच उच्च ते उच्च. वागणं किती गरिबापेक्षा गरिबासारखं आहे. बाबा गरीब निवाज आहेत ना, गरिबांनाच भेटायला येतात. श्रीमंत लोक तर नामी ग्रामी आहेत ना. श्रीमंत लोकांना नामी ग्रामी आहेत. त्यांना तर श्रीमंत जे असतात त्यांना तर सर्व भेटतात. बाबा गरीब निवाज म्हणजे जे मुलांनी तन मन धन परमेश्वरावरती अर्पण केलेलं आहे आणि जे समजलेलं आहे मनबुद्धीमध्ये की तुझं तुला अर्पण, माझं इथे काहीच नाही आहे, हे आत्ता जे समजले ती मुलं म्हणजे मनाने अशी गुणवान मुलांना बाबा गरीब म्हणतात. बाबा सांगतात लोकांना भेटतात, यांना तर गरीबच प्रिय वाटतात. लोक गरिबावरतीच बाबा दया येते. बाबांना गरिबावरतीच दया येते, तर बाबा गरिबावर दया करतात. ज्ञानरत्नांनी मुठ्ठी भरतात. तर याने तुम्ही श्रीमंत बना. श्रीमंताचे इथे टिकणे कठीण आहे. त्यांची या ज्ञानमार्गामध्ये आवश्यकताच नाही. गव्हर्मेंटला तर धनवान लोक खूप मदत करतात ना, कारण ते नामी ग्रामी आहेत ना. जिथे तर मोठे दान करण्याची नावे वर्तमानपत्रामध्ये सुद्धा छापली जातात. तिथे तर म्हणजे दुनियामध्ये जो मोठा दान करतो त्याचं नाव पण वर्तमानपत्रामध्ये छापलं जातं. आणि बाबा तर किती मोठं आहे बघा, पूर्ण सृष्टीला सुखी करणार आहे. तरी बाबा म्हणतात इथे मात्र बाबा गरिबांना दान करतात. तर येथे गरीब दान करतात तर वर्तमानपत्रामध्ये छापले पाहिजे. कारण मुलांनी जे मुठ्ठीभर तांदूळ देऊन मग महल घेतात. म्हणजे बाबा सांगतात इथं तुम्ही थोडं तरी दान करता तर काय होतं, तुम्हाला सतयुगामध्ये बाबांच्याकडून महल मिळतात. बाबा गरीब निवाज म्हणून गायन आहे ना, सर्वांशी भेटीगाठी करत राहतात. मोठ्या मनुष्य मसाला विकणाऱ्याला भेटणार नाही. इथे तर आहेतच गरीब, त्यांनाच बाबा श्रीमत देतात सद्गतीची. बाबा तर आहेत गुप्त, गरीबच बाबांच्याकडून आपला वारसा कल्पपूर्वीप्रमाणे घेतील. ड्रामामध्ये नोंदवलेलं आहे. श्रीमंत लोक इथे समर्पण करू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या संपत्तीचा खूप अहंकार असतो. पण या शिवबाबांना कोणी जर त्यांच्या प्रॉपर्टीचं वारीस बनवेल तर कमालच करून दाखवतील बाबा. म्हणजे एखादा श्रीमंत असतो त्याच्याकडे आत्ता कलियुगामध्ये खूप सगळं आहे, यश धन प्रतिष्ठा, तर बाबा सांगतात असं मूल जर शिवबाबांना वारीस करेल ना की बाई हे भगवंता तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, मेरा तो कुछ है ही नहीं, ये जब भाव बनेगा उसका तभी बाबा सांगतात त्याच्यावरती बाबांची खूप मोठी कमाल आणि त्याला खूप प्राप्ती होईल. म्हणूनसाठी बाबा सांगतायत जर श्रीमंत शिवबाबांना कोणी आपला वारीस बनवेल तर कमालच करून दाखवतील बाबा. मी येतोच साधारण शरीरामध्ये. गायन आहे ना की भगवंत आहे निराकार निरहंकारी. गातात सुद्धा. काय गातात ते गुरु नानकजीने गुरु ग्रंथ साहेबमध्ये गायलेलं आहे की गोधडीमध्ये करतार. पहा बाबासुद्धा थंडीमध्ये गोधडीच घेऊन बसतात ना. पतित पावन बाबांना कोणी ओळखत नाहीत. बाबा बसून तुम्हाला समजवत आहे की मी कशी सद्गती देतो. हे भारतवासी मुलांनो, तुम्हाला स्वर्गाचे मालिक कोणी बनविले? लक्ष्मी नारायणाचे चित्रसुद्धा इथे ठेवले आहे. इथे तुम्ही अविनाशी ज्ञानरत्न प्राप्त करून मग दान करत आहात. तन मन धन सर्व समर्पण करत आहात, तर त्याचा मोबदला मिळाला पाहिजे ना. अज्ञान काळामध्ये सुद्धा खूप दान करणारे श्रीमंताकडे जन्म घेतात. आणि इथे तुम्ही बाबा समोर समर्पण करीत आहात, तर शेवटीचे जे श्रीमंत बनतात त्यांच्याजवळ जाऊन जन्म घेतात. मग तुम्ही इथे महल माड्या बनवाल. दुनिया तर इथेच असेल. वैकुंठ काही छतावरती किंवा आकाशावरती थोडाच आहे. विचार
विचारा तुमचे पिता कुठे गेले, तर म्हणतील काशीवासी झाले आणि मुक्तीला प्राप्त केले, अर्थात स्वर्गात गेले. परंतु आता तुम्ही समजता मुक्ती, जीवनमुक्ती कोणालाही मिळालेली नाही. सर्व इथेच येत जात आहेत. कर्मानुसार एक शरीर सोडून दुसरं घेतात. मुक्ती मात्र कोणालाही मिळत नाही. बाबा कर्म अकर्म विकर्माची गती समजवत आहेत. रावण राज्यामध्ये मनुष्य जे काही कर्म करतात ते सर्व पापकर्म म्हणजे विकर्मच बनते. बालिंग अवस्थेमध्ये आणि मोठेपणीच हिसाब बनतात. लहान मुलांचे काही जमा होत नाही. मुलगा मोठा झाला की त्याचे मातापिता काम कटारीवरती चढवतात. हे सुद्धा विकर्म म्हणजे पापकर्मच आहे. तिथे मायेचं राज्यच नाही. सतयुगामध्ये हे एकही मनुष्य आता जाणत नाहीत. तुम्हा मुलांना बाबा देही अभिमानी म्हणजे आत्माभिमानी बनायला शिकवतात. कारण शरीराबरोबर जे आहे ते सर्व संपणार आहे. आत्मा तर अविनाशी आहे हे तुम्हाला बाबा शिकवतात. इतर कोणत्याही सत्संगामध्ये असं म्हणलं जाणार नाही की आत्मा अभिमानी बना, आत्मा अनुभूती करा. मीच आत्मा 84 जन्म घेतो. आत्म्याला आता निश्चय झाला आहे तर देह अभिमान संपला पाहिजे ना. देहाचा अभिमान अहंकार हाच तर अवगुण आहे आत्म्यामध्ये. देह अभिमानामध्ये आल्यामुळेच इतर विकार जडतात. देह अभिमानामध्ये आल्यामुळे काय होतं, आपल्याला काम क्रोध ईर्ष्या द्वेष सगळं काही येत असतं ना आपल्या मनामध्ये. तर बाबा सांगतात देह अभिमानामध्ये आल्यामुळेच इतर विकार जडतात. तर आता देही अभिमानी बनायचं आहे. बाबा आम्ही आत्मे बास आलो की आलो तुमच्या जवळ. आमचे 84 जन्म आम्ही 84 जन्म पूर्ण केले आहेत. ड्रामा आत्ता पूर्ण झाला. आता आम्हाला नवीन जन्म मिळेल. खुशी झाली पाहिजे ना. सर्पसुद्धा जुनी खाल म्हणजे त्याची कातडी टाकतो ना, मग नवीन घेतो. संन्यासी हे उदाहरण देऊ शकत नाहीत. इथे तुम्ही सुद्धा नवीन शरीर म्हणजे नवीन खाल घेण्यापूर्वी जुने शरीर सोडणार ना. मग तिथे प्रत्येक जन्मामध्ये स्वतःची जुनी खाल सोडून नवीन घेता. मुले हे समजतात की आता आम्हाला सतगतीला म्हणजे सतयुगामध्ये जन्म घ्यायचा आहे, जिथे सर्वत्र सुखच सुख आहे. आत्ता आम्हीही ही जुनी खाल सोडून घरी परमधाम जाऊ, आत्म्याच्या दुनियेमध्ये जाऊ. मग आम्ही स्वर्गामध्ये वेळेनुसार जुने शरीर सोडून दुसरे घेत राहू. सर्प तर अनेक वेळा कात टाकतो. तुमच्याकडून इथे प्रॅक्टिस करून घेतलं जाते की मुलांनो संपणाऱ्या शरीराला विसरा आणि आत्माभिमानी बना. हे 84 जन्माचे सडलेली खाल आहे. याला सावळे म्हटले जाते. शरीर काळे तर आत्मासुद्धा काळी आहे ना. बघा कृष्णाला कसं बनवलं आहे आणि सगळ्या देवांच्या मूर्त्यासुद्धा कशा बनवतात. मग बाबा सांगतात का असं बनवतात मूर्त्या, कारण जेव्हा आत्म्यामध्ये विकारांची खात पडते तेव्हाच असं बनतं. सोनं जरी 24 कॅरेट असेल तरी अलंकारसुद्धा तसेच बनतात ना. इथे खऱ्या सोन्याची मोहरा होत्या. आता तर बघा सर्व काही महाग झाले आणि सोन्यामध्ये भेसळही करवतात. तुमच्या हृदयामध्ये गुप्त खुशी आहे ना की आम्ही तर जाऊन सतयुगामध्ये सोन्याच्या महाल बनवणार आणि स्वतःच त्याच्यामध्ये निवास करणार. आता जशा इथे दगडाच्या भिंती आहेत तिथे सोन्याच्या भिंती असतील. आम्ही पारसबुद्धी बनतो तर महलसुद्धा सोन्याचेच मिळतात. जुने सर्व नष्ट होऊन जाईल. कलियुगाचा कचरा. या ड्राम्याला अतिशय युक्तीने समजून घ्यायचं आहे.
नवीन दुनियेमध्ये सर्व काही नवीन असते. ही गोष्ट मात्र सोन्याच्या भिंती बनतील हे गोष्ट ऐकायला मात्र वेगळं वाटतं ना. पण तुम्ही मला सांगा, भारतामध्ये सोन्याचं जॅकेट बनवलं एका पॉलिटिशियननी आणि सोन्याचं कारला जे कवर असतं ना वरून पत्र्याचं, ते सोन्याचं बनवले कारच्या तोंडाला. हं? आणि जॉकेटसुद्धा स्वतःला सोन्याचं बनवले. म्हणजे विचार करा, हे सगळं बनू शकतं तर सोन्याच्या भिंती का नाहीत बनणार, आहे की नाही? म्हणून बाबा सांगतात हे तुम्हाला गुह्य आणि सूक्ष्म आणि युक्तीने समजून घ्यायचं आहे. नवीन दुनियेमध्ये सर्व काही नवीन असते. या किती सहज सोप्या गोष्टी आहेत. अच्छा, हे सुद्धा समजून सांगत नसाल तर बाबांची अतिशय, जर तुम्हाला हे पण कोणाला समजून सांगता येत नसेल तर काय करा, केवळ बाबांना मनापासून आठवण करा. बाबा म्हणतात आणि म्हणूनच या सर्व सूक्ष्म गोष्टी बाबांनी तुम्हाला उशिरा समजवल्या आहेत. पहिले पहिले नाही समजवलं, कारण सुरुवातीला खूप सरळ सोप्या गोष्टी सांगत होते. असे थोडेच म्हणता येईल की बाबांनी हे सर्व पहिल्यांदाच का नाही सांगितलं. काही काही मुलं विचार करत असतील ना मनामध्ये, तर बाबा त्यांना इशारा देत आहेत की बाबा सांगतात आत्मा एवढी छोटी आहे. ड्रामानुसार जे काही होऊन गेले, कल्पापूर्वी ज्याप्रमाणे समजवले होते तसेच समजावत आहेत. मनुष्य ह्या ड्राम्याच्या म्हणजे ह्या सृष्टीवरच्या मनुष्य जीवनाच्या नाटकाचं म्हणजे ड्रामाच्या बंधनामध्ये खूप बांधलेले आहेत. कल्पानंतर पुन्हा असेच बाबा तुम्हाला समजवत आहेत. तरी देखील तसेच नंतर देखील 5000 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला बाबा परत अशीच सद्गती देण्यासाठी समजवतील. बरीच मुले साधारण रूप पाहून गोंधळून जातात. समजतात हा ब्रह्मा कसा आणि याच्याद्वारे कशी सद्गती करेल परमात्मा, असं त्यांना वाटतं. म्हणून बाबा सांगतात उलटंच बोलू लागतात. चांगली आहेत त्यांनासुद्धा माया थप्पड मारते. समजतात बस जे काही आहेत ते निराकारच आहेत. ते तर बरोबरच आहे ना. निराकार नसते तर आम्ही कसे आले असतो. परंतु निराकाराला तर इथे रथ पाहिजे ना, तो तुमच्याशी कसा बोलणार. निराकार शिवबाबा तर ब्रह्माच्या रथशिवाय काही करतील काय शिवबाबा? काहीच नाही करू शकणार. रथामध्ये येतील तेव्हा तरी तुम्ही त्यांना भेटू शकाल ना. तुम्ही जे ऐकता, बाबा सांगतात तुम्ही भजनामध्ये काय गायलेलं आहे, तुम्ही से खाऊ तुम्ही संग बैठू तुम्ही से सुनू तो मी ब्रह्माच्या शरीरामध्ये जर आलो नाही तर तुम्ही माझ्याबरोबर कसं बसणार, कसं ऐकणार. तर बाबा सांगतात तर मग रथ जरूर पाहिजे ना. अच्छा, साकार शिवाय निराकारची आठवण करून दाखवा बरे. कसं करणार तुम्ही निराकारला आठवण. तुम्हाला ज्ञान काय प्रेरणेने मिळेल का. मग माझ्याकडे आले आहात का. आलात. बाबा काय सांगतायत, तुम्हाला ज्ञान काय प्रेरणेने मिळेल मग माझ्याकडे आलातच का आहात. हे बाबा ब्रह्मासुद्धा म्हणतात की वारसा तर शिवबाबांच्याकडूनच घ्यायचा आहे. शिवबाबा म्हणतात मी या साधारण शरीरामध्ये बसून शिकवत आहे. शिक्षण तर जरूर पाहिजे ना. खूप चांगल्या मुलांची डोकीच फिरतात. 2-4 सेंटर्स खोलली की बस लगेच अहंकार येतो. मग उलटे बोलत राहतात. मग कधीतरी बुद्धीमध्ये येते सुद्धा की हे आपण योग्य केलं नाही. मग पश्चाताप करतात. गरिबांनाच तर दान केलं पाहिजे. जिज्ञासूंना समजवताना कोणतीही गोष्ट समजली नाही तर त्यांना सांगा. ठीक आहे, तुम्ही बाबांना काय सांगा त्यांना, बाबांना विचारून तुम्हाला सांगतो. कारण एखाद्याला जर जास्त प्रश्न आले तर त्यांना सांगा की बाबांना विचारून तुम्हाला सांगतो. कारण ज्ञानाचं अजून बरीच मार्जिन आहेत. पुढे चालून तुम्हाला सर्व समजत जाईल. दिवसेंदिवस तुम्हीच नवीन पॉईंट्स ऐकत राहाल.
तुम्ही मुलांना तर पूर्णतः निरहंकारी होऊन राहायचं आहे. अहंकार आल्यामुळेच मग सारा कचरा बाहेर निघतो. कचऱ्याचा जणू वर्षाच होते. म्हणून म्हणतात देखील, रुद्रज्ञान यज्ञामध्ये असुरांनी कचरा टाकला. ते समजतात की कदाचित शेण इत्यादी टाकत असतील, पण असं काही नाही. हे तुमच्याच आत्ताच्या अवस्थेचं वर्णन तिथे त्यांनी शास्त्रामध्ये कथा कीर्तन बनवले. बाबा सांगतात, तर दुःखदायी बनता तुम्ही अहंकार आल्यावरती. तुमच्यामध्ये माया थोबाडीत मारून एकदम तुम्हाला विखारी पतित बनवते, तुमच्याकडून पापकर्म करवते. आणि तुम्ही बाबांच्या ज्ञानामध्ये योगामध्ये जे कमाई करता त्याच्यावरती ग्रहचारी बसते. तेव्हा तर बाबा म्हणतात, मुलांनो, इथे तुम्ही जर संघदोषामध्ये गेला, वाईट संघामध्ये गेला, तर आश्चर्यवत सुनंती होईल. बाबा सांगतात, येऊन आपलंच नुकसान करतात. मग बाबा म्हणतात, खूप खबरदार राहायचं आहे. संग तारे कुसंग बोरे. बाबा एकदम मनाई करतात की जिथं व्यर्थ आहे तिथे जाऊच नका. बाबा म्हणतात, काम विकार तर तुमचा दुश्मन आहे. तुम्ही पावन देवी देवता होता, आता म्हणत आहात की आम्ही पती दुःखी आहोत. बाबा म्हणतात, या ज्ञानयज्ञामध्ये आसुरांचे विघ्न भरपूर पडतील. सुरुवातीपासूनच पडत आली आहेत. मुख्य आहेच पवित्रताची गोष्ट. तुम्ही बोलवले सुद्धा, हे पतित पावन या आणि वारसा नक्की घ्यायचा आहे. बाबा रोज आठवण करून देत आहेत ना पतित पावनबद्दल. आणि काम वासना म्हणा, बाकीच्या गोष्टींची पण आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची कामना होत आहे मनामध्ये. मान भेटला पाहिजे, स्तुती झाली पाहिजे, आराम भेटला पाहिजे, सगळं पाहिजे पाहिजे पाहिजे. जे होतं ते कामनाच आहे. तर बाबा सांगतात, कामनाच तुमचा महाशत्रू आहे. म्हणजे काम महाशत्रू. तर बाबा सांगतात, मुलांनो, अगर तुम्हाला बाबांच्याकडून सद्गतीचा, जीवनमुक्तीचा, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेसचा वारसा घ्यायचा आहे, तर काहीही झालं तरी वडील काही करतील आणि तुम्हाला जीव तर घेणार नाहीत ना. बघा, लढाईमध्ये किती मरतात. तुम्हाला वडील काही मारून टाकणार नाहीत. हो, सहन तर जरूर करावी लागते. यामध्ये शूरपणा पाहिजे मुलांच्यामध्ये. शिवशक्तीचे गायन तुमचेच आहे ना. आदिदेवीला महावीर म्हणतात, परंतु अर्थ थोडे समजतात. कोठीमध्ये मुलेसुद्धा बसल्या आहेत. महावीर मुले सर्व ब्राह्मणी आहेत. बाबा सांगतात ते दिलवाडा मंदिरामध्ये कसं बनवले त्याच्याबद्दल. तुमच्या बुद्धीमध्ये किती रहस्य आहेत. हुबेहूब तुमचेच यादगार बनवले आहेत मंदिरामध्ये. लक्ष्मीनारायणाचे मंदिरसुद्धा यादगार आहे. गांधीजींची पुण्यतिथी साजरी करतात. हे केले, टागोर असे होते, चांगले काम करत होते. किती मोठ्या मोठ्या जीवन कहाण्या लिहिल्या आहेत. इतके खंड आहेत. कोणाची बुद्धी विशाल आहे, कोणाची कमी आहे. क्रमवार तर आहेत ना मुले इथे बाबांच्या ज्ञानामध्ये. हे आहे नवीन ज्ञान, जे बाबाशिवाय कोणी ऐकू शकत नाही. या बाबावरती तुम्हाला समर्पित झालं पाहिजे. तुम्हाला स्वर्गाचे मालिक बनवतात हे बाबा, आणि आताही सुखी बनवतात आणि येणाऱ्या दुनियेमध्ये पण अपार सुख देतात. बेहदचे बाबा पतित दुनिया, पतित शरीरामध्ये येऊन मुलांच्यासाठी किती मेहनत करत आहेत. साक्षात परमेश्वर, त्याला काही घेणं देणंही नाही आहे, त्याला काही नको आहे आपल्याकडून. तो कधी जन्मही घेत नाही, तरी पण बाबा आपल्याला सुख शांती सगळं काही मिळावं म्हणून रोज मुरली ऐकवण्याचा किती मोठी मेहनत आपल्यावरती भगवंत करत आहे बघा. तर आपण कसं अलबेलं आणि अंजान बनू शकतो, तुम्हीच ठरवा. बाबा सांगतात, बेहदचे बाबा पतित दुनिया, पतित शरीरामध्ये येऊन मुलासाठी किती मेहनत करत आहेत. तुम्हा मुलांच्यासाठी किती मेहनत करत आहेत. तर मुलांना समर्पित जरूर व्हावे लागेल ना.
कारण हे तुमचं काही नाहीच, भगवंताने दिलेलं आहे वापरण्यासाठी, तर त्याचा त्याला मनापासून स्वीकार करायला पाहिजे ना, का माझं माझंच करत बसणार मरेपर्यंत. बाबा सांगतात ते शिवबाबा तर आहेतच निराकार दाता आहेत ना. म्हणतात शिवबाबा आम्ही तुम्हाला पैसे पाठवीत आहोत, तर घर बांधण्यासाठी मी तर निराकारी आहे, जरूर ब्रह्माद्वारेच बनवेन ना, सगळं काही करेन ते. डायरेक्शन देतो, तुमच्यासाठी बनवा, मी तर आलो आहे थोड्याच काळासाठी, मग निर्वाण धाममध्ये निघून जाईन. किती प्रेमाने बसून समजवत आहेत. किती सहज गोष्टी आहेत. बाबा सांगतात किती सहज गोष्टी आहेत समजण्यासाठी. तर बाबा मुलांना म्हणतात हे सगळं किती सहज आहे समजण्यासाठी. बाबा सांगतात बाबा तुम्हाला डायरेक्शन देतो, तुमच्यासाठी बनवा, मी तर आलो आहे थोड्या काळासाठी, मग मी निर्वाण धाममध्ये जाईल. किती सहज गोष्टी आहेत. देहासहित देहाच्या सर्व संबंधांचा त्याग करून एका बाबांनाच आठवण करायला पाहिजे. तर बाबा सांगतात मुलांनो, बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होते. तर आता तुम्ही समजता की आम्हीच मायेवर विजय प्राप्त करतो आणि दुसऱ्यांना मायाजीत बनवतो. दिलवाडा मंदिरामध्ये जगदंबासुद्धा बसलेली आहे ना, कोठीमध्ये मुलेसुद्धा बसलेले आहेत. तर बाबा सांगतात मुलांनो, आता तुम्हाला तुमचे बुद्धीचं एक मोठा व्हॅल्यूम खंड आहे. साऱ्या सृष्टीच्या आधीमध्ये अंताचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बुद्धीमध्येच ज्ञानाची धारणा करायला पाहिजे. कोणाची बुद्धी कमी असते, क्रमवार तर आहेतच. बाबाशिवाय कोणी ऐकू पण शकत नाही हे सद्गतीचं ज्ञान. म्हणूनसाठी या बाबांच्या वरती समर्पित झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गाचे मालिक कसे बनणार. बेहदचा बाबा पतित शरीरामध्ये पतित दुनियामध्ये येऊन बघा मुलांसाठी किती मेहनत करत आहात, तुम्हाला किती डायरेक्शन देत आहात. तर बाबा सांगतात मुलांनो, तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे. एकाएकी राजा राणीजवळ प्रजा किती तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे. किती सहज गोष्टी आहेत. देहासहित देहाच्या सर्व संबंधांचा त्याग करून एका बाबांची आठवणच करायची आहे, तरच स्वराज्य प्राप्त कराल, नाही तर पद प्राप्त होईल. तुमच्या पुरुषार्थावरती आहे. एक राजा राणीजवळ प्रजा किती लाखोच्या संख्येने येते. हे ज्ञान तर पुष्कळ जण ऐकतील आणि आपसमान बनवण्यासाठी मेहनत करायची आहे. रावणाने सर्व राज्य हिसकावून घेतले, हार कशी झाली, मग विजय कसा प्राप्त करायचा आहे हे सुद्धा बुद्धीमध्ये आहे ना. बरीच मुलंसुद्धा हे ज्ञान विसरून जातात. मुलांनो खबरदार राहा. तुम्ही रूप बसंत बनून ज्ञान योगाने समजून नेहमी मुखाद्वारे रत्नच काढा. कचरा ऐकायचा सुद्धा नाही आणि दुसऱ्याला सुद्धा विकाराच्या भावनेने बोलायचं नाही. असे समजा तो आपला शत्रू आहे. बाबा सांगतात अगर तुम्ही इतरांना काय ऐकवत असाल तर तो तुमचा शत्रू आहे ते समजा. कारण बाबा सांगतात इथे खूप प्रेमाने राहायचं आहे. बरेच मुले विसरून जातात, कारण इथे मायेचं राज्य आहे, रावण राज्य आहे. सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त करतात, मग झटक्यात जीवनबंधामध्ये सुद्धा येतात. उशीर सुद्धा लावत नाहीत. बाबा म्हणतात कसं हे ज्ञान तुम्ही विसरता पटकन. मुलांनो खबरदार राहा. तुम्ही रूप बसंत बनून ज्ञान योगाने सजून नेहमी मुखाद्वारे रत्नच काढा. कचरा ऐकायचा सुद्धा नाही. हे तर सगळे विकार आहेत हे समजायचं आहे. गोड गोड मुल्ला, खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला अवगुण जो देहाचा अभिमान आहे त्याला काढून संपूर्ण आत्माभिमानी मनात देही अभिमानी बनायचे आहे. अविनाशी ज्ञानधन जे बाबांच्याकडून मिळत आहे त्याचे दान करायचे आहे. बाबांसारखे निरहंकारी बनायचं आहे. वरदान मनपटलवरती चित्रण करा. सद्गुरू बाबा मला वरदान देत आहे आणि मला सद्गती आणि सद्बुद्धी मुक्ती जीवन मुक्तीचा प्रथम क्रमांकाचा वारसा देत आहे.
वरदान, दयेच्या भावनेला इमर्ज करून वेदनामयी दुःखी दुनियेला परिवर्तन करणारे मास्टर मर्सीफुल भव. स्लोगनाचे विश्लेषण आहे. काय आहे स्लोगनाचे विश्लेषण? बाबा सांगतात. काय बाबांनी आपल्या डोक्यावरती हात ठेवून काय सांगितलं वरदान? की मुलांनो, दयेच्या भावनेला इमर्ज करून वेदनामयी दुःखी दुनियेला परिवर्तन करणारे मास्टर मर्सीफुल भव. आणि वरदानाचं विश्लेषण आहे. प्रकृतीमध्ये हालचाल माजल्यावर आम्ही जेव्हा ओरडू लागतात, प्रकृतीमध्ये हालचाल सुरू झाल्यावर आत्मे जेव्हा ओरडू लागतात, तेव्हा तुम्ही मर्सी आणि दया तुम्हाला मागतात. तेव्हा आपल्या मर्सीफुल स्वरूपाला इमर्ज करून त्यांचे ओरडणे ऐका आणि त्यांना त्यातून दुःखातून बाहेर निघण्यासाठी मदत करा योगाची. त्यांना व्हायब्रेशन द्या तुमच्या शक्तीचे. तर वेदनामयी दुःखी दुनियेला परिवर्तन करण्यासाठी स्वतःला संपन्न बनवा बाबांच्या आठवणीने आणि शक्तीने. परिवर्तनाच्या शुभ भावनेला तीव्र करा. तुमच्या संपन्न बनण्यामुळे ही दुःखाची दुनिया संपन्न होऊन जाईल. त्यामुळे स्वतःसाठी किंवा सर्व आत्म्यांसाठी दयेची भावना इमर्ज करा. जिथे दया असेल तिथे तुझे माझेच हालचाल होणारच नाही. स्लोगन, ज्ञान आणि योग हे दोन्हीही पंख मजबूत असतील तरच उडत्या कलेचा अनुभव करू शकाल. ज्ञान आणि योग हे दोन्हीही पंख मजबूत असेल तर उडती कला म्हणा फरिश्ता स्वरूप म्हणजे दुसऱ्याला देण्याचे योग्य बनू शकत नाही. म्हणूनसाठी बाबा सांगतात ज्ञान आणि योग म्हणजे बाबांच्या बरोबर कनेक्शन. प्रत्येक कर्मामध्ये येताना आपल्या आत्म्याच्या सद्गुणांचा वापर करणं म्हणजे ज्ञान आणि योग हे दोन्ही पंख मजबूत असले तरच उडत्या कलेचा तुम्ही अनुभव करू शकाल. ओम शांती शांती. गोड गोड बाबांचा, गोड गोड मुलांना याद प्यार, खूप आठवण आणि नमस्ते. आणि आम्ही मुलांचाही बाबांना याद प्यार आणि नमस्ते. ओम शांती. शुक्रिया बाबा, शुक्रिया.